जय हरी शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा 8वा हप्ता कधी मिळेल? लय वाट पाहिलेत, पण नेमका हप्ता का लांबलाय, का झालंय, का भेटणं हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे। आणि तसं पाहिलं तर आपण या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेमका हा हप्ता काऊन येईन म्हणून, कारण हे प्रत्येकाच्या लक्षात येणं गरजेचं आहे। आणि त्यावेळेस आपल्याला जी वाट पाहायची सवय लागली का, तर नुसती वाट न पाहता तो हप्ता कसा मिळवायचा हे सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे महा-डी-बी-टीच्या बाबतीत। आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबवली जाते आणि या माध्यमातून शेतकरी नुसती हीच नाही तर अशा बऱ्याच योजना आहेत महा-डी-बी-टीच्या संदर्भातल्या, आणि त्यावर शेतकरी अर्ज करतात, त्यांना संमती येते आणि त्यानंतर बिल अपलोड करतात आणि आपल्याला कधी हे त्याचं अनुदान मिळेल याची सुद्धा तशीच वाट पाहत राहतात। आणि त्या अनुदानाचा विसरही पडून जातो की आपलं अनुदान राहिले, इतका वेळ त्या अनुदानाला लागतो, मात्र ते अनुदान काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत नाही। आता तुम्हाला सांगतो, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 1459.55 लाख रुपयांच्या अनुदानाला पूर्वसंमत्या देण्यात आल्यात आणि तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात अवघे 12,59,00,000 रुपयेच फक्त जमा झाले आहेत। आणि ते बी झाले का नाही तुमच्या कमेंट करून सांगा। आता म्हणजे पूर्वसंमतीच्या तुलनेत 0.86% फक्त निधीचं वितरण झालेलं आहे आणि कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं अनुदान अजूनही रखडलेलं आहे। मात्र याचे कारण काय आहेत हे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे। नुसतं हे आलंय ते आलंय ते ऐकून नाही तर ते काय येत नाही हे सुद्धा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। आता तुम्हाला सांगतो, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून नुसतं फलोत्पादनासाठीच नाही तर शेतकरी ठिबक सिंचन असेल, शेडनेट असेल, रोपं असेल, फळबागा असेल यासाठी अर्ज करता स्वतःचे पैसे खर्चितात आणि सुरुवातीला आपल्याला नुसती संमती मिळाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी स्वतःच्या खर्चानं आपल्या वावरात करावं लागतात। आणि शेतकरी व्याजानं होऊ कोण्या पाहुण्याकडून नात्याकडून उधार पाधार करून या गोष्टी करतो आणि प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते लय झालं आपल्याला महिना 2 महिन्यात अनुदान येईल, आणि तसं तो दुकानदारही सांगतो महिना 2 महिन्यानं भेटन, मात्र त्याची उधारी तो फक्त महिना 2 महिन्यापुरतीच देतो आणि महिना 2 महिन्यानं त्याचे पैसे द्यावे लागतात। उधार जरी आणलेलं असलं तर त्या शेतकऱ्याला ते पैसे व्याजानं आणून त्या दुकानदाराला द्यावेच लागतात, कारण त्याला पुन्हा काहीतरी त्या दुकानदाराकडून घेणं असते, नाहीतर तो दारात येऊन बसलेलाच आहे, अशी परिस्थिती। आणि सध्या जे आता कर्जदार शेतकरी व्हालेत का, तर ह्या कर्जमाफीतही तेच झालं। 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ सांगितलं, अजूनही काही शेतकऱ्याची यादी नाही, नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही। मग असंच हे होतं आणि यामुळं शेतकरी कर्जबाजारी होतो। या महा-डी-बी-टीच्या माध्यमातून अवजारासाठी तुम्हाला तर माहिती आहे किमती काय आहेत। आता ट्रॅक्टरच्या मागली जर अवजारं घेतली आणि त्या शेतकऱ्याला अनुदान वेळेवर मिळालं नाही आणि त्यानं जर व्याजानं पैसे काढलेले असले तर त्या अनुदान मिळण्यापेक्षा जास्त त्या शेतकऱ्याचं व्याज जातं आणि त्यामुळे तर कर्जबाजारी होतो। म्हणजे नेमकं कर्जबाजारी व्हायलाय कोणामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। मात्र या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत, फक्त हे यालंय, नमोचा हप्ता यालाय, तो हप्ता यालाय असं ऐकायला कानाला गोड वाटतंय, मात्र हे का मिळत नाही। आता बऱ्याच महा-डी-बी-टीच्या माध्यमातून अर्जाला मंजुऱ्या मिळतात, मात्र निधीच मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आता बातमीच्या अधिकृत आकडेवारीनुसार 51.51 लाख रुपयांचे प्रस्ताव पेमेंटसाठी मंजूर झालेत, मात्र ही रक्कम अद्यापही संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालेली नाही। यामुळं पूर्वसंमती, पेमेंट मंजुरी आणि प्रत्यक्ष निधी वितरण या 3 टप्प्यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे। योजना मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यामध्ये मोठी नाराजी आहे आणि याचमुळं शेतकरी जास्तीत जास्त कर्जाच्या खाईत जात आहे, कारण योजनाची नुसती घोषणा होती, त्याची मोठी जाहिरात होती, मात्र जेव्हा त्याच्या शेतकऱ्याच्या अनुदान खात्यात येतं तेव्हा त्या अनुदानापेक्षा व्याजाचेच पैसे जास्त झालेले असतात। ही वास्तविक परिस्थिती त्या धुऱ्यावरल्या शेतकऱ्याची आहे। आता या कर्जमाफीचं तुम्ही पाहत असताल, अजून कोणत्या प्रकारची यादी नाही, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार त्याचा मेळ नाही, मात्र एस-टीवर जाहिरात, टी व्हीवर जाहिरात, फेसबुकला जाहिरात, व्हॉट्सअपला जाहिरात,
ट्विटरला जाहिरात, ते आता ज्याला एक्स म्हणतो, सगळीकडे जाहिरातीचा भडीमार, आम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली. अरे पण कर्जमाफी दिली, त्या शेतकऱ्याला 1 रुपयासुद्धा भेटला नाही. शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्याला महाडीबीटीचं अनुदान मिळालेलं नाही. मागच्या वर्षीचा शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला नाही. आणि नुसताच कर्जमाफीचा गाजावाजा कशासाठी? मग याच गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर आता या झालेल्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी धान बोनसच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता की धान बोनस शेतकऱ्यांचं कधी देणार आहात. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की सुधीर भाऊ नक्कीच माझ्याशी चर्चा करा. सध्या आता कर्जमाफीचा प्रश्न आहे आणि जो काही निधीची आवश्यकता आहे तेवढी निधीची आवश्यकता आपल्याकडं कमी आहे, म्हणजे आवक कमी आहे आणि यामुळं आता कर्जमाफी झाल्याच्या नंतर आपण चर्चा करू आणि धान बोनसही योग्य वेळी देऊ असं सांगितलं. म्हणजे यावरून समजून घ्यायचं की राज्य सरकारजवळ पैसा राहिलेला नाही, त्यांना फक्त पैसा आहे रस्ते करायला, रोड करायला, पुलं करायला. ते आज थोडाफार पाऊस पडला, पाऊसही तेवढा पडणं, थोडाफार पाऊस पडला तर ते कुठं वाहून चाललेत, कुठं गळून पडायलेत, त्याचाही मेळ राहिलेला नाही. म्हणजे नेमकं हे चाललंय काय याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल सोनम वांगचुकचं त्या नीटच्या परीक्षेसंदर्भात आंदोलन चालू होतं. 21वा दिवस त्या सोनम वांगचुकचा होता आणि आज त्यांना उचलून नेण्यात आलंय. मात्र त्या आंदोलन कशामुळे चाललंय त्याची सोडवणूक करणं, त्यांचं समाधान करणं यावर सरकारनं कोणताही विचार केलेला नाही. आणि त्यामुळे याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. नुसता नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार, महाडीबीटीचं कधी येणार आणि फक्त ते येणार असणारा व्हिडिओ असला तेवढाच बघायचा, पण ते काय येत नाही याचा विचारसुद्धा आज करण्याची वेळ आलेली आहे. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.